पार्वते महादेव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा श्री गुरु सेवा लिंगाय नमो श्री गुरु सेवा लिंगाय नमो श्री गुरु श्री गुरु शिवाय नमः शिवाय 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 नमो नमः शिवाय जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज वैराग्य अक्कमादेवी माता की जय। त्रैलोक्यसंपदाल्लेख समन्वेकनित्ये सच्चिदानन्दरूपाय शिवाय सर्वलोकां प्रकृतिं शास्त्रपालनं तां धर्मचारणं शम्भो प्रणमामि परमशिवम्।
वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो। अव्यक्त असलेले देवांचा जो कार्य आहे व्यक्त मध्ये आणून देणारे संत, त्यांच्या कार्य अव्यक्त आहे, व्यक्त करून देणारे संत आहे। निराकार असलेले देव साकारामध्ये साक्षात्कार करून देणारे जो संत, त्यांच्या अनुभूतीला अनुभव घेऊन आपल्या समोर मांडणी करतात। जन्माला येण्याचा काय कारण असेल यामध्ये अनेक संतांचा अभंग आम्हाला आढळतात, वचनाचं साहित्य पाहिलं। वेदाचा गर्जन होत आहे, उपनिषदाचं गर्जन होत आहे। आदि अनादि इल्लदंदू, आदि आणि अनादि, सनातन धर्म म्हणून आता जास्त आपण प्रचार करू लागलो ना, सनातन धर्म। सनातन म्हणजे फार पूर्वी, सनातन धर्मामध्ये आपल्याला पूर्वी आढळणारे म्हटलं तर 4 वेद आहेत। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा प्रकारच्या वेदानुकूल वेदाचा सार, वेदांतीचे सार मुखी पेरिले बीज, वेदांचा जो सार आहे, परमरहस्य ग्रंथ वेदाचा सार रोज आठवण काढतो आम्ही। वेद वाचणं भयानक अवघड आहे, म्हणून त्याचं सार काढून घेतलं। टॅबलेट एवढंच राहते बघा तुम्ही, बीपीची गोळी एवढंच आहे, परंतु तुम्हाला 36 आवर्स म्हणजे घंटा, तास तुमच्या मेंटेन करते। एवढीशी गोळी तेवढं मेंटेन करते। काही विटॅमिन्सचे गोळी आहेत छोटे छोटे, तुम्हाला पर्याप्त होण्यासारखा तुम्हाला तुमच्या शरीराला ते पुरवठा देत असते। त्या प्रकारे एवढं खाऊन बी तुम्हाला एवढंच रक्त होत असेल, काही हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काही सुद्धा छोटे छोटे गोळी तयार केले, म्हणजे ह्याचा अर्थ तेवढंच काम ते करत राहतात। त्या प्रकारे
तेवढं वेद वाचणं म्हणजे किती कठीण आहे आपल्याला. वेद वाचणं होते, अभंग वाचणं मुश्किल आहे आपल्याला. आपण इथं बसे की इकडे बस. आपल्याला रुद्र पाठ करणं म्हणजे 1-2 तास लागतो. जीव खालीवरी होऊन जाते. ताय माय ताय माय ताय माय ताय. कधी संपते हे काय यांचे काय आरती संपना, यांच्या पूजा संपना. पूजा तर कमी व्हायला पाहिजे, फळ मात्र जास्त पाहिजे. पूर्वी पुरं वेद पारायण करत होते. 6-6 तास 12-12 तास एक ठिकाणी बसून पारायण करावं लागत. एक माताजी आले होते, आता ते गेले तर औरंगाबादहून. रात्री 3 वाजल्यापासून त्यांनी पारायण चालू ठेवली. तर लाईट घालून तुम्ही दिल्या. मी 4 वाजता उठून जाता वेळेस नाही आपण 3 वाजता बसलो, कारण मला कंप्लीट पारायण करायचे. आज 17 अध्याय पूर्ण करायचे. आता दर्शन घेऊन गेली. तर बघा किती कठीण आहे. ते सार काढलेले रहस्य आपल्याला वाचायला 17 अध्याय त्या ठिकाणी झालेले आहेत. तर इकडे याचा अर्थ पहिले बघा तुम्ही लँडफोन होतं. लँडफोन तिथं जाऊनच बोलावं लागत होतं. ज्याच्या घरी फोन आहे तिकडे बोलून घ्यावं लागत होतं. या तुमचं फोन आले. आता कोणाला बोलायचं गरज नाही, सगळ्या जवळ फोन आहे. आता हे छोटे लेकरं सुद्धा फोन घेऊन येऊ लागले. तिथं दुकानामधून फोन घेऊन आले. आता तिथं येऊन म्हणले आपण तुमचा नंबर सांगा म्हणले. तुला काय करायचं हे का, माझा जवळ फोन आहे म्हणला. फोन काढून दाखविलं. मी म्हणलो नेटवर्क नाही बेटा. कशाला बंद आहे म्हणून इथं नेटवर्क नाही बेटा, लागत नाही, जा म्हणून. रेंज नाही. म्हणजे प्रत्येकाजवळ फोनचं सुविधा आहे. त्यावेळेला कुठंतरी गावामध्ये एक फोन किंवा जिल्ह्यामध्ये एक फोन तिथं जाऊन करावा लागत होता. सुविधा वाढत गेल्या, आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. त्याप्रमाणे मन्मथ माऊली आपल्या करता हे लोक वेद पारायण करू शकत नाही. वेदाध्ययन करणं अवघड होते. आमच्यासाठी, आमच्या कल्याणासाठी काय म्हटलं त्यांनी, प्राकृत कृत मी मराठी भाषात हे सगळं मी निर्माण करून दिलो, मी कृतार्थ झालो. त्यांच्या मेसेज, ते मेसेज मोठा आहे परंतु त्याला छोटा करून आपल्यापर्यंत पोहोचविले. बघा, पहिले मोठे मोठे 4 माणसं धरून आणावं लागत होतं. टीव्ही, तिकडे 2 माणसं, इकडे 2 माणसं, मोठा टीव्ही, त्याला एक मोठा टेबल, त्याच्यावर तिथं ठेवणं किती अवघड होतं. आता पेपर चिटकल्यासारखं झालं. भिंतीला पेपर चिटकले की फिगर दिसत राहते. किती छोटा केले त्यांनी, लहान. त्याप्रमाणे माऊली आमच्या
अनुकरण करणारे वीरशैव लिंगायत परंपराला एक मोठा सुविधा माऊली आमच्यावर कृपा केलेली आहे. या प्रकारे अनेक अभंग त्यांनी रचना केलेल्या आहेत. इथं येण्याचं कारण शोधले, कारण शोधून कारणला निवारण करण्याचा प्रयत्न केला. कारण शोधणं मोठं गोष्ट नाही, परंतु कारणला निवारण करणं फार मोठी गोष्ट आहे. कारणला निवारण, कारण शोधले नंतर त्याच्या निवारण केले. कारण को निवारण करने वाले संत परंपरा. तर अनेक सूत्र भी आम्ही पाहतो. मन मरे माया मरे मर मर गए शरीर, आशा तृष्णा कभी न मरे कह गए दास कबीर. मन मरे माया मरे मर मर गए शरीर. हे सगळे मरतात, राहत नाही. मन राहत नाही. आशा, आशा कभी न मरे. आशा में चित्त ममता ही नेले, काहीतरी मेले की मेले काहीतरी नेली. ते मेले नाही, नेले. बघा, मेले वेगळं, नेले वेगळं. नेले वेगळं, मेले वेगळं. काय होतं? नेले, ममता ही नेले. तेवढा अधिकार गुरुमाऊलीची आहे. तुमचं चित्त बी घेऊन जातात, तुमचं मन बी घेऊन जातात, तुमचं बुद्धी बी घेऊन जातात, तुमचा अहंकार बी घेऊन जातात. आशा तृष्णा बी ते घेऊन जातात. कभी न मरे, हे मरणारा चीज नाही. आशा थोडा काही ना काही शिल्लक राहणारच आहे, अडकून राहणार आहे. थोडासा शिल्लक राहिल्यानंतर आम्हाला जन्म घ्यावाच लागते. बिलकुल आशा राहिलेले नाही. अशा प्रकारची अवस्था आम्हाला करून घ्यावा लागते. होईल का माहिती? कशामध्ये बी आमचा आशा राहिलेले नाही. ना खाण्यामध्ये आशा आहे, ना पिण्यामध्ये आशा आहे, काही राहण्यामध्ये आशा आहे. उरला नाही, काहीच शिल्लक राहिलेलं नाही. अशा प्रकारच्या विचार ज्यावेळेस जागृत होत असते त्यावेळेस समजून घ्यायचा आम्हाला जन्म घ्यायचं गरज नाही. आशा आणि तृष्णा बघा, कभी न मरे म्हटलं. त्यासाठी आपला जन्म होत असतो. आणि त्याप्रमाणे आज मन्मथ माऊली आपल्याला अभंगाच्या माध्यमातून विनंती करतात. कोणाला? प्रभूशी, भगवंताशी नम्रतेनं हाक मारतात. वासनेशा फासा घालोनी जीवासी, आम्हा फिरविसी नाना योगी.
वासना. देव आम्हाला फिरवित नाही, त्याला निमित्त लावले. आम्हा फिरविशी नाना योनी. देव आम्हाला फिरवित नाही, आमचा वासना फिरायला लावते. लक्षात घेतलं का? देव आम्हाला फिरवित नाही, तुमचा वासना असल्यामुळं तुम्हाला फिरावं लागतं. परंतु हे फिरायला लावणारे कोण म्हटलं तर तुमच्या कर्मानुसार न्याय देणारे देव आहे. कशामध्ये वासना राहिलं त्याच्यामध्ये त्याचा जन्म होतो, हे पक्का आहे. राजा असला तर काय, महाराजा असला काय, संत असला तर काय, महात्मा असेल तर त्याच्या वासना शिल्लक राहिलं, संपला, त्याला मुक्ती मिळू शकत नाही. तुम्ही ऐकलं असं कीर्तन मध्ये काही सांगितलं की मला जर लक्षात नाही. हमेशा पेटी वाजते ते आमच्या कीर्तन मध्ये जोडला होते तो मस्त. बराच ठिकाणी योगायोग आपला जुळतो. एक हे कसं फिरतो सांगतो तुम्हाला. बरेचसे शिष्य होते गुरु महाराजांना, माय शिष्य होते, अनुभवी संत, निरंतर देवाचा ध्यास, श्वासोश्वासामध्ये नाम भरलेले व्यक्ती, कंटिन्यू श्वास नाही, शिवाचा धार त्या ठिकाणी चालत होता. समजा एवढं अनुभवी संत पोहोचलेले तर बेमार पडले. सांगितले, ए बघ सगळे या म्हटलं, बोलवेले, बघ या टाइमला मी माझा शरीर सोडणार आहे, या वेळेला या घडीला माझं श्वास निघून जाणार आहे, मी जाणार आहे. कोण कुठं कुठे आमच्या सेवक मंडळी बोलून ह्या म्हटले. सगळ्याला सांगून टाकले महाराज या ठिकाणी जाणार आहे, समाधी घेणार आहे, समाधी घेणार आहे. आपले मोठे महाराज बी तसं सांगितले होते म्हणे, अरे मी येणार नाही, आता संपला, गेलं तर तिकडे जाणार आहे, आता वापिस येणार नाही म्हणून म्हटले होते. त्याप्रमाणे ऋषिकेश मध्ये एक मठामध्ये आसन घालून बसले, विभूती लावून घेतले आणि तिथंच देह सोडून दिले. आणि त्याच्या अगोदर असलेले नागप्पा महाराज बी बार्शीमध्ये धनगर गल्ली त्या ठिकाणी त्या शेतामध्ये जाऊन आसन घालून बसले, ध्यानस्थ होऊन गेले, तिथं देह सोडले. त्याप्रमाणे महाराज बोलले, या टाइमला माझा समाधी होणार आहे. सगळ्याला सांगून टाकले. सर्वत्र पब्लिक जमा झाल्यानंतर महाराजांनी एक दोन गोष्टी बोलतो म्हणले आणि बोलायला सुरुवात व्हायला महाराजांच्या एकदम जास्त सेवा करणारे एक माता, कोणी काय काय धरून आणले, काय काय धरून आणले, कोणी पेढा आणले, कोणी खजूर आणले, कोणी सेब आणले, कोणी काय आणले. परंतु महाराजांचं एक आवड होतं, कवळी वाळका खायचे. काय म्हणतात त्याला? काकडी. कवळी काकडी, मौसूत असलेले काकडी खायचं त्यांना भयानक आवड होतं महाराजांना. ते एक टोपलं भरून काकडी आणली, टोपलं ठेवली इथं
महाराज बघितलं, वा काय कवळे कवळे, काय नंबर एक काकडी आहे म्हणले. परंतु प्रवचन तर चालू आहे, झाल्यावर खावा म्हणून त्यांचे मन कशावर गेले? काकडी. महाराजांचा वेळ जवळ आल्यानंतर सांगितलं, इथं एक घंटी बांधतो. घंटी मी शरीर सोडल्याबरोबर घंटी ठण दिशी ऑटोमॅटिक वाजते, समजून घ्यायचा मला मोक्ष भेटला. घंटी वाजल्याबरोबर लोक आता अप्पाचा शरीर सोडले महाराज, घंटी का वाजच ना, अजून पोहोचला नसल तिथपर्यंत, लई लांब आहे, पोहोचला नसल असं म्हणून विचार करत होते. किती वेळ बघणार आहे? आता मोठं टोपलं बघून आणले होते, काय? काकडी. महाराज गेलो तर गेलो, महाराजाचा प्रसाद खायला आमचं काय चाललं? घ्या रे काकडी म्हणले. भरपूर टोपलं भरून होते. आणि एक माताजी म्हणले, तसंच काकडी सगळ्याला पुरवठा खात नाही, त्याला काय करतो, कापून टाकून देतो म्हणजे, तुकडं तुकडं करून. आणि काकडी एक घेत कापायला गेली, एक काकडी कापल्याबरोबर ढन्न दिशी घंटी वाजला. त्याला म्हणलं, काकडीला घंटीला काय संबंध? परेशान होऊन गेले. त्यामध्ये एक किडा होतं, ते किडा मरून गेले. आणि ते महाराज किडा होऊन मध्ये गेले होते खायला. वासनेसा फासा घालोनी जीवाची, आम्हा फिरविशी नानायुनी. बघा, वासना, खाण्याचा वासना त्या ठिकाणी गेलं होतं, परंतु खाऊ शकलेले नाही. परंतु खाल्ल्याशिवाय त्याला मोक्ष मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागला किड होऊन, नंतर त्या गिळतीमध्ये मरावं लागलं, त्यावेळी त्याला मोक्ष भेटलं. कधी कधी आपण म्हणतो ना, त्या मुलीला बोलून आण, त्याच्यात मन गुंतला असं, जायला गेली, त्या स्वरीला बोलून आण, ह्या स्वरीला बोलून आण, त्या स्वरीला बोलून आण, सगळ्याला बोलून आण, सगळ्याला बोलून. परवा डॉक्टर साहेब आम्हाला बोलविले, बोमनळे, डॉक्टर बोमनळे सर, अप्पा थोडं बघावं म्हणून. सांगायचं म्हणजे काही सेवामध्ये अडकलेले असतात जीव. मी सेवा करणं गेलो म्हणून अडकलेले असतात, आणि सेवा झाल्याबरोबर शरीर सोडून देतात. तसं आम्ही हात ठेवून त्याला बोललो, आता देवा यांच्यात पूर्ण समाधान करून टाका, शरीराला ठेवू नका म्हणून दान करून टाकले, विडादान. तर गुरुपौर्णिमेचे पहिल्या दिवशी त्यांनी शरीर सोडले. परवा बोललो तुम्हाला असं. म्हणजे वासना थोडा बी शिल्लक राहिल्यानंतर ते अवस्था त्यांना निर्माण झाला होता. याचा अर्थ घालोनी जीवासी अम्मा फिरविशी नाना योनी. मनुष्य योनी नाही, नाना योनी. 84 लक्ष जन्म फिरुक्यात अवचित प्राप्त नरदेहा. आणि 84 लाख योनी फिरून 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 या ठिकाणी आम्हाला यावं लागलं. बघा, आम्ही तुझं काय केले होते देवा, म्हणून या दावा काय केले होते म्हणून.
म्हणजे दोष कोणावर करू लागले ने? देवावर दोष. बरेचसे भक्तगण म्हणतात, देवळा एवढा देव देव करून मला काय भेटले? देवावरच तरसतो. काय भेटले? देवदेव करून काय मतलब नाही. म्हणून आम्ही तुझं काया केले होते देवा, म्हणून या डावपेच त्याला म्हणतात, डावपेच खेळण्याचा कोशिशी तू का केलास? म्हणजे काही दुःख बघून आम्ही अशा प्रकारचे बसा दुःख सहन करण्याचा कॅपॅसिटी ज्यावेळेस संपून जाते त्यावेळी आपण थोडासा दोष द्यायला सुरुवात करतो, दोषी ठरवतो. आमच्या काही गलती नाही, आम्ही काय केलं होतं म्हणून तुम्ही आम्हाला हे डावपेच तुम्ही केलेले आहे. म्हणून त्यावेळी त्यांनी खंतवाणीला त्या ठिकाणी तो बोलत आहे. ते तर तळमळ पाहिजे की आता तरी सोडावे इथून. आता तरी माझं सोडवा इथून. पुढे सुटका कधी होईल? इथून आम्हाला सुटका कधी होईल? जोपर्यंत बांधून ठेवलेले आहे तोपर्यंत सुटका होणं मुश्किल आहे. बांधून ठेवलेले माणूस जाऊ शकते काही. काही व्यक्तींना दोरीनं बांधून ठेवलेले असतात, काही व्यक्तींना बगर दोरीनं बांधून ठेवलेले असतात. मोहादिंद मिक्कीना बंधमिन्नुंटे, हे न दिसणाऱ्या दोरीनं आम्हाला बांधून ठेवले, नागविले, वेडा घातले. ते जे झाडाला जो वेल असतो की नाही, पक्क गुंडाळून घेते, अशा पक्का गुंडाळून घेतात. माझं आमच्या तंबूरच्या मठामध्ये एक झाड झाले, एक झाड झाले. ते पहिले होतं ते ह्याचं झाड, ते मोठं लिंबाचं झाड. आणि त्यानंतर गरुड बेनगुडा, गरुड. ते बरेचसे लोक लांब लांब जातात. ते झाड गोल 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 फळं लागतात. कडू राहत नाही तेवढं, ते त्याच्या लाकडा काम देते. ते झाड होत. तीन प्रकारचे झाड आहेत लिंबाचे झाड, तीन प्रकारचे. एक कुदरी बेनगडा म्हणतात, एक लिंबाचं झाड म्हणतात, अजून एक झाड आहे ते गोल फळ, गरुड 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 बेनगडा. तिथं काय झाले, त्या झाडावर एक पक्षी एक छोटास काहीतरी बी आणून त्या झाडावर सोडले. थोडासा माती होता वाटते काहीतरी तिथं, त्याला मुळी सुटले तिथं. आणि तिथून थोडं 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 मोठं होत मोठं होत मोठं होत मोठं होत औरंगाबादपाशी त्या पुरा झाडालाच खाऊन गेले. हेच झाड मोठं होऊन गेले. आता तुम्हाला दाखवतो तंबूरला या, एवढं मोठं झाले झाड, ते विशाल वृक्ष झाले. पहिलेचा झाडाचा पत्ताच नाही, त्याला खाऊनच टाकले. त्या प्रकारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरा, डंबा, अहंकार, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे सगळं डेंजरस असा तुम्हाला घेरून टाकतात. तुमचा पत्ताच राहत नाही.
हे पत्ता कुठं गेले, पत्ताच नाही. हुडकलं तर मिळणार नाही बाप्पू. एवढं घेऊन टाकते ती, त्या झाडाला खाऊन टाकल्यासारखं. नागविले कामा क्रोधयाने, नागविले घेरून टाकलंय. मग सिंहाची या वस्तू जंबुकाने नेले, कीर्ती बुडाली देवा तुझी. सिंहाची या वस्तू म्हणजे माऊलींच्या दृष्टीमध्ये, मन्मथ माऊलीच्या दृष्टीमध्ये माझ्या या भक्ताला एवढा तळमळ करून तुझा सेवा करू लागलेले आहेत, यांच्याकडे थोडं लक्ष ठेवा म्हणायचंय. अंगावर घेतो, स्वतःच्या अंगावर घेऊन सगळ्यांना उपदेश करू लागले, देवाला सांगू लागले. सिंहाची या वस्तू जंबुकाने नेली, कीर्ती बुडाली देवा तुझे. यांना मान अपमान निम्मदैया, यांना हानी वृद्धी निम्मदैया. कधी कधी बोलतो ना आम्ही, अरे रे 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 रे, देव असं करायला नको होतं बघा. काय पूजा करत होते, काय पाठ करत होते, किती पारायण करत होते, देव असं करावा का? कोणाला शिवाय देतो? त्या माणसाला नाही, देवाला सेवा देतो. देवाजवळ न्याय राहिलेले नाही. असं करावं का देव? देवदेव करणारा माणसाला एवढं परिश्रम करायचं का? एवढं परीक्षण घ्यायचं असतं का? म्हणून देवाला शिवे देतो. कीर्ती बुडाली देवा तुझी, कीर्ती भक्तांचा नाही. यांना मान अपमान निम्मदैया, यांना हानी वृत्ती निम्मदैया. मान मिळालं तर समजून घ्यायचं देवा तुझंच कीर्ती आहे. माझा मान बुडलं तुझंच अपकीर्ती आहे, माझा काय नाही. सतीपती श्रीमंत लोक, सतीपती श्रीमंत लोक अशा प्रकारचे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पूजा पाठ करण्यासाठी आले. आपण कोठाळेसर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आले. सतीपती दोघं आले का? हो. कुठे? वा वा, सुनबाई पण आहे. बर बर. तर सतीपती दोघा आले. बरेचसे लोक येतात. एक भारी अगर्भ श्रीमंत माणूस मर्सडीज गाडी घेऊन आला आणि ख्याती भरपूर होतं त्यांच्या अवतीभोवती. सगळे लोक त्याला ओळखायचे. गाडी घेऊन गाडीतून उतरले. सोबत सती, हे तर पती. दोघं वर आले, येऊन बसले. बसल्यानंतर लोक विचारू लागले, हे कोण आहे सोबत आलेले? हे कोण आहे सोबत आलेले? काही लोकांना माहिती होतं. अरे अशा कसा विचारतोस? त्यांची जोडी आहे, तुम्हाला कळलं का? म्हणले जोडी आहे, असं कसं शक्य आहे? म्हणले काय झालं? काय नाही, अंगावर फाटलेले वस्त्र राहते का? डोकं विंचरलेले नाही, अंगावर फाटलेली वस्त्र, अशा प्रकारची अवस्था. कोणाला शिवाय देते? जळतं जळणं एवढं तुझ्याकडे आहे, एक वस्त्र आणून द्यायला तुझ्याकडे होत नाही का? म्हणून
लोक त्याला शिवे देतात, बायकोला कोणी शिवे देईना. लक्षात आलं का? शिवे देतात का? पत्नीला शिवे देतात का? कोण शिवे देणार? नवऱ्याला शिवे देतात. अक्कल नाही, मूर्ख आहे. एवढा मोठा मर्सिडीज गाडीमध्ये घेऊन आले, परंतु एक कपडा देऊ शकले नाही. कळते की नाही त्याला? असं आपण म्हणतो. कीर्ती बुडाली देवा तुझे. हे आपला पती आहे, परमात्मा आपला पती आहे. शरण सती लिंग पती. जगाचा नायक आहे, सर्व सुखाचा भंडार आहे. अशा प्रकारच्या सर्व सुखाचा भंडार असलेले शंभूच्या सती आम्ही आहोत. शरण सती लिंगपती हर हर महा. त्यांच्या सती आम्ही असल्यामुळं आमचा देखभाल करण्याचा कार्य त्याचा असावा की नाही? आहे की नाही? त्यांच्या जिम्मेदारी हवं की नाही? त्या प्रकारे आम्ही सुद्धा समर्पण भावनानं त्या ठिकाणी त्यांना बघावं लागतं. लक्षात आलं का? बहिरंगाचा सुख असो किंवा नसो, अंतरंगामध्ये सुख पाहिजे ना. बहिरंगात सुख घेऊन काय करणार आहे तुम्ही? आत परेशान असेल तर. श्रीमंत कोण आहे? बहिरंगाचा सुविधा असलेले व्यक्ती श्रीमंत नाही. तो अंतरंगामध्ये आनंदित जीवन जगतो. अंगावर कपडा बी नाही, त्याला लपडा बी नाही. एवढं समाधान. आत मात्र एवढा समाधान. ठीक आहे. भरपूर बहिरंगाच्या वैभव असलेले हे कोणता बोलले? माऊली कोणता उपदेश करत आहे? बहिरंगाच्या सुविधाबद्दल बोलत नाही त्यांनी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, डंब, अहंकार असलेले घाण फाटलेले वस्त्र आमच्या अंगावर पडले देवा. याच्यासाठी माझा तळमळ आहे. वरचं वस्त्र नाही, आतलं वस्त्र. एक दोन मुली होते म्हणे. एक उदाहरण देतो तुम्हाला, आहे की नाही? वेळ थोडे. दोन मुली होते. दोन मुली होते. दोघांनाही सारखं घर कुठं मिळणार आहे? दोघांना सारखं मिळते का घर? कोणी श्रीमंत बघून दिला असेल तर त्यानंतर गरिबी होऊ शकते, किंवा गरीबाला दिलं तर ते श्रीमंत होऊ शकते. आता एक माय फार हुशार होते. एक मुलगी फार हुशार होते, अध्यात्मवादी होते. पारायण व्हायचं, शिवपाठ करायचं, देवदेव करायचं, सगळं करायचं. कोणाचं गुणगान करत होती ती? देवाचा. परंतु एक मुलगी मात्र तसं नाही. देव नाही, धर्म नाही, काय नाही, बापाचंच गुणगान करायचं. बाबा काय हो तुमच्या, बाबा बाबा तुमचं काय हो, तुमचं किती हो, असं तसं म्हणून बापाचा गुणगान करायचं. बाप बाहेर सुख देतो की आत सुख देतो? बाप, स्वतःचा बाप सुख कुठं देऊ शकतो? बहिरंगामध्ये. तुम्हाला सोन्याचं कंकण आणून देईल, भारी भारीचं वस्त्र आणून देईल, भारी भारीचं खायला आणून देईल, काजू बदाम आणून देईल, किशमिशी आणून देईल. हो, हे बहिरंगाचं वस्तू तुम्हाला आणून दिल्यावर तुम्ही काय म्हणणार? बाबा 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 म्हणून त्यांच्या गुणगान करायचं. परंतु दुसरं एक मुलगी म्हणायचं, जे काय देतो शंभू देतो. माझा देव तुला सगळं करत आहे म्हणून तुझं जवळ आहे, नाही तर तुझ्याकडे कुठला आहे? म्हणून कोणाचं गुणगान करायचं? देवाचं गुणगान करायचं. तुला करून दाखवतो म्हणून भयानक राग आला. एक गरीब कंगाल असलेले भिकारी बघून त्याचं लग्न लावले. कोणाचे? देव 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 म्हणणाऱ्या मुलीला
एक दरिद्र माणसाला हुडकून त्याच्या गळ्यात अडकून टाकला. आणि जे देवदेव करणारे जे होते ना ते बाबा बाबा म्हणणारे, पिताजी 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 सगळं तुझंच आहे म्हणणारे मुलीला भयानक मोठा श्रीमंत बघून त्या मुलीचं लग्न लावून दे. आणि ते कधी कधी विचारत होत, कोणाचा खावलालीस तू, कोणाचा खावलालीस म्हणून म्हणायचं. कोणाचा खावलाय, कोणाचा गावलाय. मी मेहनत करून तुला व्यवस्था करू लागलो, माझा गुणगान न करता देव उकड देते का? माझा मरमर मरमर करतो म्हणून काहीतरी भेटते. देणारा देव काय देतो, केल्याशिवाय काय मिळणार आहे का? असं म्हणायचं. बाबा तू काही म्हण, मी माझा भाग्य आता खातो. देव माझ्यावर कृपा करतो. भाग्य हमारा हात में है, भगवान हमारा साथ में है. त्यासाठी माझा भाग्याचा खाऊ बोलो, तुझं काहीच खायला गेलं. परत भाग्य बघून घेतो तुझं म्हणून त्यांना रागाला येऊन त्या प्रकारचे लग्न लावून दिला. योगायोगानं यांच्या खालीवरी खाली व्यवहार होऊन श्रीमंत असलेले व्यक्ती एकदम रोडावर आला. सगळं निघून गेली त्याची, अफरातफरी होऊन गेली सगळं टोटल. आणि ह्यांच्या योगायोगानं दिलेनंतर तिकडच पत्ताच नाही, कुठं आहे काय नाही, पत्ता नाही, बेपत्ता. कोणाचा? एक गरीबाला बघून दिलेले. हे लक्षात आलं, आमचा बाबा बी रोडावर आलेले आणि आमचा बहीण बी रोडावर आलेले आहेत हे त्यांना कळलं. एक दिवस 2 कोटीचा कार घेऊन आली तिथं. भिकारी दिलेले मुलगी 2 कोटीचा कार घेऊन आले. तुम्ही कोण आहे आम्ही ओळखलं नाही. बाबा असं कसं बोलता तुम्ही, मला ओळखलं नाही, 20 वर्षामध्ये विसरून गेलात का तुम्ही? अरे बाळ तू आहेस का? गाडी कोणाचं घेऊन आलीस? कोण आले सोबत? नंतर तुम्हाला सांगतो. तर आज आम्ही एक मोठा कार्यक्रम ठेवलो होतो. इनॉग्रेशन आहे, बिल्डिंगचे उद्घाटन आहे आणि बापाशिवाय मला करमत नाही. त्यासाठी तुमचा पदस्पर्श होते तिथं, चला. तेवढंच नाही, आता बहिणीला बी घेऊन चालतो. तर बहीण ते सगळं त्या गाडीमध्ये बसून ते घेऊन गेले. पाहतो मोठं बॉम्बे पुण्यासारखं शहर, असं वर बघावं लागतं बिल्डिंग. मी एकाच्या घरी गेलतो, कल्पना सरोश, 3,500 कोटीचा मालकीन. बघा 3,500 कोटीचा मालकीन. रात्री 12 वाजता गेलो तिथं. शंभूच्या प्रती एवढं त्यांच्या निष्ठा आहे, दलित समाजाची आहे, परंतु शंभूवर एवढं प्रेम आहे. अंगणामध्ये महादेवाचं मंदिर केले आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये महादेवाचं मंदिर केले. देवाऱ्यावर ते महादेवाच्या पिंडी. शंभो शिवाय काय, सर्व देवा माझी थोर एका माझा. त्यांची हिस्ट्री बघायचं असलं तर युट्यूब चॅनल मध्ये जावा, कल्पना सरोज म्हणून युट्यूब चॅनल सर्च करा. त्यांच्या कहाणी तुम्हाला लक्षात येते. त्याच्या कहाणी सांगत बसला तर 2 घंटा लागतात. तर आम्हाला बोलविले होते तिथं उल्हासनगरमध्ये त्यांच्या बिल्डिंग बॉम्बे. मोदी सरकार त्यांना काहीतरी पदवी दिले आणि त्यांच्या नावावरती एक रोड बी आहे. असं
कितीतरी कोटीचं ते बिल्डिंग आहे, एकदम साधा असलेले एक माताशी. त्या प्रकारे एक भव्य बिल्डिंग त्या ठिकाणी बघून आम्हाला कुठं घेऊन चालीस बेटा, कुठं घेऊन चालीस, तुम्हाला काय करायचे, कोणाचं घर, हे कोणाचं गाडी, हे काय काय भानगडी काय. त्याला वाटलं ते मालकाजवळ नोकरदार असेल, हे त्या बिल्डिंगचा मालकाजवळ नोकरदार असेल म्हणून समजून घेतले. आता गेट उघडणारे तिथं द्वारपालक, लिफ्ट चालू करणारे वेगळं, आणि त्याला जी ठोकणारे कितीतरी लोक वर घेऊन गेले. आणि बरेचसे लोक इंतजार करत होते. तर सर्व झाल्यानंतर, वरदा शंकर पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, ज्यावेळे हे वाढायचं होतं जेवण, सगळ्याला थाली वाढून, सगळ्याला चांदीचा थाली, सोन्याचा चमचा, बाबा काय कमी तिथं, घरप श्रीमंत लोक. इथं येणाऱ्या लोकांना एखादी आमंत्रण दिलं तर चमचा राहत होती की नाही की मला माहिती नाही. अवघड आहे, स्टीलचा चमचाच राहिली गेली इथं. आता ते तर चम्मच, अवघड आहे. वाढले, बघितलं की काय माय, हे काय खावावं, काय सोडावं, काय करावं, काही मला लक्षातच येत नाही. एवढं वाढवून टाकलं, भयानक घोष. कधी किती दिवस झाला होता की काय की त्याला खाऊ, कधी खाऊ असं वाटत होतं. असा हात घातले, पक्का हात पकडले, कोणाचा खावलालाच म्हणले, मुलगी कोणाचा खावलाला. त्यावेळे हसत हसत म्हणतो, माय माझा भाषा मला तू वापरलेलीस ना, माझा भाग्याचा खावलेलो, माझा भाग्यामध्ये थाली बसलेले, माझा भाग्याचा खावलेलो म्हणून तेच. त्यावेळेस त्याच्या लक्षात आला, हे भाग्याचा अन्न आहे. अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धाधिक लभ्य जेवा. बाबा लक्षात आले की नाही, मला काय बघून दिला होतास तू. बरं माय, माझं गलती झाली, चुकलं माझं. कारण देणारा तुला देव आहे. बाप किती म्हणून देतो, बाप किती म्हणून तुम्हाला पुरवठा खातो, परंतु तुझा देवावर निष्ठा असल्यामुळं अशा प्रकारच्या नवऱ्याला तू करून घेतलीस. जगाचा नायक आहे, जगाचा भंडारी आहे, बोला भंडारी, जगाचा सुख त्यांच्याकडे नांदत आहे. अशा प्रकारच्या देवाला तू गळ्यात घालून घेतल्यामुळे तुला काही कमी पडणार नाही. त्यावेळेस सोडली. मग बाबा हे मला तुम्हाला सांगायचं होतं, असं समजून घेत नाही म्हणून या प्रकारचे मला करावं लागलं. माझ्याजवळ काही कार्यक्रम नाही, काही नाही, परंतु तुझ्यासाठी हे कार्यक्रम रचवलेले, दुसरं काहीच नाही. म्हणजे विचार करा. त्यावेळे बापाचं दर्शन घेण्यासाठी गेले, त्यावेळे घळघळ घळघळ रडू लागली. माझ्याकडून बाबा भयानक तुम्हाला दुःख झाला म्हणून घळघळ रडायला सुरू केली. त्यावेळी त्यांनी सांत्वन केलं. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी, यांना मान अपमान निम्मदय्या, यांना हानी वृत्ती निम्मदय्या. गरीबाला दिले म्हणून कधी खंत मानलेले नाही, मला अन्न मिळाले नाही म्हणून कधी खंत मानलेले नाही. परंतु माझ्या सोबत माझा देव असल्यावर काय कमी होणार आहे. अशा प्रकारचे भावना बाळगणारे ते माताजी एक आपल्याला जिवंत उदाहरणासारखं आम्ही या ठिकाणी पाहतो. काय म्हण, कीर्ती बुडाली देवा तुझी. कीर्ती बुडलं, सिंहाची या वस्तू जंबुकानी नेली. कीर्ती बुडाले देवा तुझी. मला सुखात ठेवल्यानंतर गुणगान कोणाचा त्या ठिकाणी झाले. बाप कोणाचं गुणगान केला होता, तुझं देवाचा. तुझं देव मोठा आहे, मी मोठा नाही.
हिरण्यकश्यपाला सुद्धा त्या प्रकारची आहे. भक्त प्रल्हाद करून दाखवला. बापाचा स्तुती नाही, देवाचा स्तुती आहे. बापाचा सेवा आहे, देवाचा स्तुती आहे. लक्षात आलं का? नाहीतर असं समजून घेऊ नका बापाला बाजूला ठेवा काय. बापाचा सेवा करायचंय, देवाचा स्तुती करायचंय. देवाचा सेवा करत बसले काही काही लोक, उलट झाले. देवाचा फक्त स्तुती, देवाचा सेवा नाही. त्यांना काय खात नाही, त्यांना काय पीत नाही. तुमचा आंघोळीची गरज नाही, तुमचा अन्नाचा गरज नाही, तुमच्या पेड्याची बी गरज नाही. तुम्ही काही ठेवलं तरी बी ते काय करणार नाही. म्हणून त्यांच्या काय करायचं, पूजा करायचं, सेवा नाही, पूजा करायची. सेवा पूजा म्हणजे कसं करायचं, सेवा म्हणजे कसं करायचं. जे जे काही आम्ही स्वीकार करतो त्याच्यातलं थोडं 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 देतो. काय 2-2 पोळे ठेवतो का त्याच्यात मग माय नाही. ते कसं करतात तुम्ही, हो का, थोडं जस्ट बाय सिंपल. हा, त्याच्यामध्ये पुरून राहते की नाही, त्या चिठ्ठीमध्ये पुरून ठेवते की तसंच करतात. थोडा टाकते की नाही, एवढे एवढे तसले 100 बिल्ली बी खातात. काय म्हणतात, काय बिल्लीच म्हणतात. बिल्ली म्हणजे मांजर होऊन जाईल. तर त्या ठिकाणी देवासाठी थोडं ठेवतो, बापासाठी तेवढंच. बापासाठी मोठं मोठं म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा सेवा आहे. बापांचा सेवा आहे, देवांचा पूजा आहे. लक्षात. हर पूजे गुरु सेवे वर पुण्य इल्लरे बरीचे सुख भोग जरजंते आत्मा. गुरुचा सेवा करणे, जंगमाचा सेवा करणे, लिंगाच्या पूजा करणे. लक्षात. त्याच्या पूजा करणे. कीर्ती बुडाली देवा तुझी, म्हणून मारी तारी चित्ते आहे ते करावे, आम्ही जीवा भावे शरण आलो. एवढं आम्हाला कष्ट करून बघू नको. आणि अपमान माझा होत नाहीये, अपमान देवा तुझा होणार आहे. म्हणून देवावर ढकलायचं, निवांत राहायचं, सगळं त्याच्यावर सोपून टाकायचं. आपण मात्र निवांत राहायचं. एखाद्या दिवशी बसवण्याला वाटलं, तुम्हाला सांगतो प्रसंगानुसार थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात येण्यासाठी. सगळं ऐकलेले आहात तुम्ही. मोळिगे मारयांच्या घरी एक दिवस परीक्षा घेण्यासाठी अण्णा बसवांना त्यांच्या घरी व्हिजिट दिला. तो मोळिगे मारया घरी नव्हते. मारया आहेत का म्हटलं, मारयानेही लाकडं फोडायला गेले. महादेव गोपाल काश्मीरचे राजा लाकडा फोडून विकायला तो गेला. तर ठीक आहे, एवढा मोठा राजा या ठिकाणी येऊन लाकडा फोडून सेवा करतो, थोडासा मदत करावा म्हणून सोन्याचा थैली घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरात ठेवून त्या माताजीला न सांगता निघून. मारया आल्यानंतर काहीतरी वातावरण चेंज झाल्यासारखं दिसलं त्याला. कोणीतरी आले होते काही, अहो तुम्हाला कसं कळालं? नाही नाही, कोणाचं तर पदस्पर्श या ठिकाणी झालेले आहेत, व्हायब्रेशन. हो आले होते अण्णा बसवायला. आला तर आला, तर काहीतरी गडबड करून गेला तिने. बघ त्यानं काहीतरी विसरलंय का बघ. इथं जाऊन पाहतात एक थैला होता. थैल्यामध्ये 4-5 किलो सुवर्ण नाण्य मुद्रा त्या ठिकाणी भरलेले होते. अरे बसवण्णाला वाटलं आम्ही फार गरीब आहोत, आम्ही फार गरीब आहोत. म्हणून ते थैला उचललं, डायरेक्ट बसवण्णा जवळ गेले. बसवण्णा आमच्या घरी आला होता, तुम्ही विसरून आलात, हे तुमच्या गटोडा तुम्ही घ्या. राहू दे मारया, राहू दे. नाही नाही नाही, आम्हाला लागणार नाही.
परंतु उद्या एक गोष्ट करा, तुम्ही दररोज जे जंगमाचं अर्चन करता की नाही, जंगमाची सेवा, उद्या तुमच्याकडं प्रसादाचा व्यवस्था त्या जंगम लोकांना नाही, आमच्याकडंच त्यांच्या प्रसादाचा व्यवस्था. असं कसं मारया, तुमचं परिस्थिती असं. यांना मान अपमान निंबदय्या, काय काळजी करू नका. तर लोक ते जंगम लोक बी लय बहार हुशार, दक्षिणा कुठं भेटते तिकडच पळायचं राहते. मी बी लहान होतो बेटा, म्हैसूरला माझा अभ्यास, ते गुरुकुलमध्ये आम्ही राहत होते, कधी कधी बोलीत होते जेवायला. पण भारीचा कार घेऊन आला तर मी जातो तू जातो म्हणून जाऊन कारमध्ये बसत होते. आणि आम्ही आखरीला आम्ही पळापळी करणार नाही, सायकलवर ज्यांना बोलायला येते त्यांच्याकडे कोणीच जाऊ नये. आता आखरीला मी सायकलच्या मागे बसून चलो म्हणून म्हणायचं. सगळ्यापेक्षा जास्त दक्षिण मलाच मिळायचं. उलट होत होतं तिथं. सायकलवर गेलेले माणसालाच जास्त दक्षिण मिळतं. आम्ही विचारून घेतो तुला किती भेटले पण विचारतो. मी बसतो ते का किती भेटले ते दक्षिणा म्हणायचं. अरे आम्हाला एवढा भेटले, तुम्हाला एवढं भेटले, मला एवढं भेटले, आम्हाला एवढं भेटले. अरे तुम्हाला असं भरपूर फर्स्ट क्लास खायला बी आणि दक्षिणा बी खुश. तर महाराजाजवळ कोणी यायला तयार नाही. बसवाना दररोज नाणे देत होते, एक एक सुवर्ण नाण्य मुद्रा. आणि ह्याच्याजवळ काय फक्त जेवण करून आपण येतो. त्यावेळेला लक्षात आलं का, त्यावेळेला म्हातारे वगैरे सगळे ते उठायला येत नाही. त्यावेळी त्या लोकांना जमा करून घेतलं आणि तिथं जाऊन बसविले. एक अनुभवी संत, महान पोंचलेले एक महान तत्वज्ञानी, त्या ठिकाणी त्याला बोलून घेतलं. आल्याबरोबर धूळपादोदक केले. धूळपादोदक म्हणजे काय माहितीये का? म्हणजे आल्याबरोबर भार धुवून टाकतात पाय, त्याला धूळपादोदक म्हणतात. धूळपादोदक म्हणजे धूळ लागलेले पाय असतात म्हणून तिथं धुवून टाकून आत घेतात आणि तेही पाणी घेऊन सगळीकडे शिंपडून टाकतात. धूळपादोदक, धुळी दर्शन म्हणतात बघा. इथं कपिलदार सुक्षेत्राला ज्यावेळी आपण येतो पदयात्रेमध्ये, चलत चलत आलेले मन्मथ माऊलीला धावा घेऊन आलेले लोक पायी सुद्धा धुत नाही. धुळी दर्शन मन्मथ माऊलीला फार आवड आहे म्हणे. त्याप्रमाणे धूळपादोदक त्या ठिकाणी आत घेऊन गेले. सगळं व्यवस्था झाले. झाल्यानंतर सगळ्याला दक्षिणा द्यायचं होतं आणि गुरुमाऊलीचं स्मरण केले. शंभो महादेवा, आज असा करून दाखव खेळ, मला काही गरज नाही म्हणून ते पाणी घेतलं, संकल्प करून आणलेले लाकडावर शिंपडून टाकलं. टाकल्याबरोबर सगळ्या सोन्याचा लाकड तयार होऊन गेले. ते सोन्याचा परिवर्तित होऊन गेले. सगळ्या महाराजाला एक एक गदा दिल्यासारखं एक एक खोड दिले ज्या सोन्याचा. हा ठेवून घ्या, चलो हे कुठून जावा, बसवानाच्या दर्शनला जावा, हे गदा घेऊन मोठे मोठं खोड. म्हातारे लोक आता सोनं बघून ताकद आले त्याचं. पहिले उचलून आणले होते, आता आम्हाला उचलून घ्यायचं गरज नाही, आता उचलूनच घेऊन जातो म्हणून चला तर तिथपर्यंत गेले. कसं झालं नाही. हे शंभो महादेवांच्या कृपा आहे. भक्त भिकारी कधी होत नाही, त्याला कधी कमी पडू शकत नाही. भक्तासाठी भूमंडळी धुंडाळी तो, सिंहाची या वस्तू जंबुकानी नेले, कीर्ती बुडाली. तेव्हा तुझंच कीर्ती बुडणार आहे. त्यासाठी माझा मान अपमान तुझंच आहे, त्यासाठी माझ्याकडे लक्ष ठेवा म्हणून मन्मथ माऊली फार सुंदर सांगितलं. अजून काय सांगितलं? म्हणून लवकरी मन्मथासी त्या कीर्तीने भरी त्रिभुवन. आता बघा तुम्ही, या 3 लोकांमध्ये त्यांच्या कीर्ती वाहवा होऊ लागले. कोणाचे? म्हणून लवकरी मन्मथासी. मन्मथाला तुम्ही असा उचलून घेतलात
या त्रिभुवनामध्ये संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज की मुलगा परवा जर्मनला गेला एक माणूस. जर्मनला गेला एक मुलगा. 8वी की 10वी पोरग होत होता. 8वीच 10वी मुलगा जपानला गेला. वेळेगावचा मुलगा जपानला गेले. त्याचं नाव मनमत. त्याला विचारले तिथं मुलाखतीमध्ये, आपका नाम हे मनमत क्यों रखा है? मेरा माताजी 7 साल उनका क्या किए? वारी पदयात्रा करके बाद में मैं पैदा हो गया, इसीलिए वो भगवान का नाम मेरा नाम रखा हुआ है. ऐसी बात है क्या? बघा जपान मध्ये मनमत स्वामी म्हटलं तर त्यांच्या नाव तू ठेवून घेतलं तर एवढा तुझं गुणगान आहे. त्यांच्या गुणगान किती असर म्हणून ते खत होऊन गेले. त्रिभुवनी सर्वत्र त्यांच्या जय जयकार आहे. त्याप्रमाणे आज काही भक्तगण सेवा करण्यासाठी या ठिकाणी तत्पर झाले होते. तर विजयानंद स्वामी परिवार भरपूर भक्तगण या ठिकाणी जमला होता. त्याप्रमाणे अनेक काही भक्त अजून या ठिकाणी आजचा प्रसादाचा सेवा त्यांच्याकडून या ठिकाणी लाभलेले आहे. तर परिवार के साथ या ठिकाणी पोहोचलं. मी म्हटलं, आप्पाजी तुम्ही जाणार का? नाही आप्पा, 2 गोष्टी आम्ही ऐकून जातो म्हणून म्हटलं. तर मी म्हटलं आता आज छान तुम्ही बी सुद्धा अभंग सुंदर आपण घेतला होता. त्याप्रमाणे आज विशेष करून कौठाळे सर आपले सेवा संघटनाचे कार्यकर्ता आहे. फार व्यवस्था सुंदर करणारे आहेत. त्याकरता आप्पाजी तुम्ही या आता. त्यांच्या सत्कार मी स्वीकार केला नव्हता. तर वळगीन शाल होतो. समाज